देव असुरांमध्ये झालेल्या समुद्र मंथनासमयी 14 रत्ने निघाली. त्यानंतर निघालेल्या अमृताचे प्राशन करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये भांडण सुरू झाले. तेव्हा श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत व दैत्यांना मद्य दिले. मोहिनीच्या अलौकिक रूपाने मोहित झाल्यामुळे असुरांच्या ही फसवणूक लक्षात आली नाही. भगवान श्री शंकरही तिच्या रूपावर भाळले. तेव्हा मोहिनीने पार्वतीच्या देहात प्रवेश केला. मोहिनीचे रूप पार्वतीमध्ये पाहून शंकरास फार आनंद झाला व त्यांनी पार्वतीचे महालय शक्ती किंवा म्हाळसा असे नाव ठेवले. शंकराची इच्छा तृप्त करण्यासाठी मोहिनीने त्यांना मल्हारीची पत्नी होण्याचे आश्वासन दिले व भगवान श्री शंकर मल्हारीच्या अवतारात असताना पार्वतीने त्यांची पत्नी म्हणजे म्हाळसा रूपी अवतार घेतला. नेवासे येथील शिवभक्त तिमशेट नावाचा श्रीमंत वाणी होता. त्यास संतान नव्हते. एकदा तिमशेट शिवपूजेत मग्न असता म्हाळसा प्रकट झाली व त्यास डोळे बंद करण्यास सांगितले. त्याने तसे करताच म्हाळसा बालरूपात रडू लागली. शेठजीने डोळे उघडले व लहान मुलगी पाहताच ते आनंदित झाले. त्याने मुलीचे नाव म्हाळसा ठेवले. एके दिवशी मल्हारीने शेठजींच्या स्वप्नात जाऊन आपला विवाह म्हाळसेबरोबर लावून देण्यास सांगितले. त्यानुसार शेठजींनी पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाली येथे म्हाळसेचा विवाह मानवरूपधारी मार्तंड भैरवाबरोबर लावून दिला.